वाल्मिक कराड यांचे समर्थक राणी लक्ष्मीबाई यांनी टॉवरवर चढून आक्रमकपणे आंदोलन सुरू केलंय। वाल्मिक कराडचे समर्थक एका टॉवरवर चढून आंदोलन करतायत। यावेळी एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत। काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं। आज खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे। वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केले जाणार आहे। त्यामुळे सध्या बीडमध्ये परळीत वातावरण तापलेलं आहे। त्यातच आज सकाळपासून वाल्मिक कराडांची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहे। माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला सोडा, त्याचा या प्रकरणी काही संबंध नाही, असं पारुबाई कराड यांनी म्हटलंय। माझ्या मुलाला न्याय द्या, असं म्हणत त्यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। लेकावर लहान झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा, हे सगळे गुन्हे खोटे आहेत। तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक हे रस्त्यावरती उतरून आक्रमकपणे आंदोलन करत आहेत। वाल्मिक कराड समर्थक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आक्रमकपणे आंदोलन करताना दिसले। वाल्मिक कराडचे समर्थक एका टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत। यावेळी एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना समोर आली आहे। यावेळी इतर समर्थकांनी त्यांना पाणी टाकून त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलेली। आता याच्यावरती अजून काय अपडेट येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।